ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली होती, खऱ्या अर्थानं आपलं हे फळेगाव गाव आणि फळेगाव मधील हे गायकर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी भागीरथी नाऊ गायकर आईसाहेबांचं मागच्या वर्षी निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली। खऱ्या अर्थानं आईसाहेबांच्या पश्चात कैलासवासी भास्कर दादा गायकर असतील, त्याचप्रमाणे त्यांची मुलं अजून आमचे संतोष दादा असतील, दारकोबाई भेरे का, त्याच्यानंतर आत्माराम दादा गायकर, अशा प्रकारे त्यांची मुलं आणि हा संपूर्ण गायकर परिवार। खरं तर या गायकर परिवारातून मागे 16/4/2022 साली बाळाचे वडील अर्थात भास्कर दादा गेले। त्याच्यानंतर आमचे आईसाहेब अर्थात 5/1/2021 साली सविता भास्कर गायकर आईसाहेब गेल्या। एकावर एक असं दुःखाचं सावट या परिवारावर पसरलं गेलं आणि त्या दुःखातून सावरत असताना मागच्या वर्षी या भास्कर दादा असतील कैलासवासी, त्याचप्रमाणे दारको आत्या असतील, आत्माराम दादा असतील, संतोष दादा असतील, यांच्या मातोश्री आणि निघून गेल्या। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आपण आज या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केली। खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे परिवार आपल्याला कार्य करताना पाहायला मिळत आहे। अतिशय चांगल्या प्रकारे सुमधुर असा आवाज आहे आपल्या बाळाचा आणि देवाचं नामस्मरण करण्याचं, स्तवन करण्याचं कार्य भजनाच्या द्वारे, संतांचे अभंग आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य, ते मार्गदर्शन करण्याचं कार्य आज बाळा अधिकरुणा संपूर्ण गायकर परिवार असेल या ठिकाणी करण्याचं काम करतायत। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य पाहायला मिळतंय। हे आपल्या आई वडिलांनी दिलेले खऱ्या अर्थाने आपल्यावर संस्कार आहेत किंवा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहे किंवा विचारांची श्रीमंती आहे। आईसाहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं सहज मायेचे अधीन होत असतो। मायेच्या जाळामध्ये प्रत्येक माणूस सहज सापडत असतो, बरं का, सहज सापडत असतो। कारण संतांनी मायेचं रूप एक वेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे, मायेची ओळख एक वेगळ्या प्रकारे दिलेली आहे। आमच्या दृष्टीमध्ये भ्रम असल्यामुळे असत्य असलेली मायाच आम्हाला सत्य वाटते, नाशिवंत असलेली आम्हाला शाश्वत वाटते आणि म्हणून मग त्या मायेची जाणीव करून देत असताना, मायेची ओळख करून देत असताना संतांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, दिसते तशी नसते तिला माया म्हणतात, बरं का। जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात। तरीही आम्ही तिच्या अधीन होतो, तरीही आम्ही त्या मायेमध्ये सहज अडकलो जातो, त्या मायेच्या जाळामध्ये सहज अडकलो जातो। का बरं? ममत्व निर्माण होतंय ना आमच्या अंतःकरणामध्ये, आसक्ती निर्माण होते। जे जे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होतंय, मिळतंय ना, त्या सगळ्याविषयी आमच्या मनामध्ये आसक्ती निर्माण होत असते, ममत्व निर्माण होत असते। ममत्व म्हणजे काय? ते माझं आहे, बरं का। माझं म्हटलं की मग मात्र त्या ठिकाणी काय येतंय माहिती आहे का? आपलेपणा निर्माण होतो, आपलेपणा निर्माण होतो। माझं एक वेगळ्या प्रकारचा एक माया निर्माण होत असते, एक वेगळ्या प्रकारचं ममत्व निर्माण होत असते त्या ठिकाणी। ते माझं आहे, माझं नाही आहे मग काही हरकत नाही, बरं का। माझं नाहीये मग काही हरकत नाही। फायदा होत असेल, मला काही विशेष करून असं काही मिळत असेल, तर मग त्या ठिकाणी काही वेळेला आपलं नसतानाही माणूस माझं म्हणायला तयार होतो, आपलं नसतानाही माणूस माझं म्हणायला तयार होतो, माझं म्हणून स्वीकारायला तयार होतो। एखाद्या गोष्टीविषयी जर दुःख प्राप्त होत असेल ना, काही जर त्रास होत असेल ना, आपलं असून पण नाकारता येते, नाकारतंय, माझं नाही ते,
ते माझं नाही. कारण हे जग स्वार्थी आहे. ह्या जगातील माणसं स्वार्थी आहेत. फक्त स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, स्वतःच्या भल्याचा विचार करतात. बरं का, स्वतःच्या भल्याचा विचार करतात. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला जाणीव करून देत असताना, आम्हाला ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात ते मायेचं जाळ असं आहे. आता ती अनेक प्रकारची सांगितलेली आहे बरं का, अनेक प्रकारची सांगितलेली आहे. भगवंताच्या संकल्पनेने विश्व निर्माण करण्याकरता जी निर्माण झाली ती महामाया वेगळी. त्या मूळ मायेपासून, त्या महामायेपासून, त्या आदिशक्तीपासून ह्या विश्वाची निर्मिती करण्यासाठी तिच्याकडे जो संकल्प झाला ती गुणमाया वेगळी, ती गुणमाया वेगळी. आणि तुम्ही आम्ही ज्या जाळामध्ये सापडतोय ते मायेचं जाळ वेगळं. बरं का, माणूस या ठिकाणी कार्य करत असताना 3 गुणात्मक कार्य करतोय: रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. प्रत्येकाला जसं संग होईल, जसं मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे माणूस या ठिकाणी कार्य करत असतो, त्याप्रमाणे कार्य करत असतो. बरं का, जशी संगत मिळेल ना, जसे विचार त्याला मिळतील ना, त्याप्रमाणे तो रजोगुणी असेल तर रजोगुणामध्ये, तमोगुणी असेल तर तमोगुणामध्ये, सत्वगुणाची जर संगत झाली, साधूची जर संगत झाली तर त्याप्रमाणे तो कार्य करत असतो. गती जी आहे ती गुणांवर अवलंबून आहे. बरं का, आपण फक्त लिहितो एखादा माणूस गेल्यानंतर कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी. कितीही जरी वाईट वागला असेल तरी नरकवासी कोणी लिहित नाही. बरं का, कितीही वाईट वागला असेल तरी नरकवासी कोणी लिहित नाही. आपल्या लिहिण्याने काही फरक पडत नाही माऊली, आपल्या बोलण्याने काही फरक पडत नाही. तो कुठल्या गुणाचा आधार घेऊन त्याने आयुष्यभर कर्म केल्यात ना, त्याच्यावरती गती अवलंबून आहे, त्याच्यावर मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे, त्याच्यावर मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. तो रजोगुणाने वागला का, तो तमोगुणाने वागला का, तो सत्वगुणाने वागला का. रजोगुणाने पुनरावृत्ती सांगितलेली आहे. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरी शयनम. रजोगुणाने पुनरावृत्ती सांगितलेली आहे. तमोगुणाने अधोगती सांगितलेली आहे, अधोगती. आणि उद्धार जर करून घ्यायचा असेल, परमार्थ जर करायचा असेल, भक्ती जर करायची असेल, सत्वगुणाशिवाय परमार्थ घडत नाही. सत्वगुणाशिवाय उद्धार नाही, सत्वगुणाशिवाय उद्धार नाही. बरं का, जर आम्ही काहीही करत असू, कशाही प्रकारे वागत असू, कशाही प्रकारे जगत असू, आमच्या सुखासाठी जर इतरांना दुःख देत असू, इतरांचा विचार करत नसू, अशा माणसाने कितीही जरी परमार्थ केला, कितीही जरी देवदेव केलं, किती जरी ग्रंथ वाचन केले आणि किती जरी माळा ओढल्या, प्राप्ती नावे शून्य, काहीही मिळणार नाही. कारण तुम्ही कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करा, कोणत्याही संताचा अभ्यास करा, कोणताही पुराण शास्त्र वाचा, परमार्थ भक्ती ही सत्व गुणानेच सांगितलेली आहे, रजोगुणाने नाही, तमोगुणाने नाही. आणि सत्वगुणाला सुरुवात ही आमच्या प्रत्येक गोष्टीपासून होत असते. बरं का, सत्वगुणाला सुरुवात ही आमच्या प्रत्येक गोष्टीपासून होत असते. मौली, आम्ही कुठल्या जागेवर बसतोय त्या जागेवर सुद्धा आमचा गुण अवलंबून आहे. बरं का मौली, ज्या जागेवर आम्ही बसतो ना, त्या जागेचे काही वेळेला चांगले का वाईट गुण आमच्यामध्ये उतरले जातात.
घरात असताना कसं वाटतंय बघा आपल्याला, हाव हाव ना खाव खाव ना, नुसता यो त्याला खायला धावतो, तो याला खायला धावतो. कधीतरी त्याच घरात राहत असताना माणसाला त्रासतोय, आपल्या भाषेत सांगायचा वैतागतोय, आणि वैतागून बोलतोय बस झाला हा संसार ना, बस झालं हे घरदार ना, पोरांना बालाना, या बस झाला आता लई कंटाळा आला मला. कधीतरी ती माय माऊली सकाळपासून बिचारी काम करून करून थकते, आणि पोरं अजून काहीतरी कचरा करून टाकतात, काहीतरी अजून त्रास द्यायचं काम करतात, पटकन ती बोलते, असं वाटतंय ना नाहीच जगावं, ही मुलं नाही जगू देणार मला. आपल्या घरातलं चाललंय बरं का, आपल्या घरातलं चाललंय. मंदिरात गेल्यानंतर कसं वाटतंय बरं, मंदिरात गेल्यानंतर कसं वाटतंय, जरा बरं वाटतंय ना, मनाला शांती वाटते ना, मनाला स्थिरता प्राप्ती होते ना, बरं वाटतंय जरा. दोन्ही जागांमध्ये फरक आहे ना, दोन्ही जागांमध्ये फरक आहे. तुम्ही कुठेतरी एक एन्जॉय करण्यासाठी, ज्या वेळेला मौज मजा करण्यासाठी ज्या वेळेला फिरायला जाताय ना, त्यावेळेचं वातावरण बघा, आणि ज्या वेळेला तुम्ही तीर्थक्षेत्री जाता देवदर्शनासाठी त्यावेळेचं वातावरण बघा. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तुमचे विचार बघा, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तुमची बुद्धी बघा, आणि असंच आपलं मौज मजा करायला फिरायला गेल्यानंतर, त्या जागी गेल्यानंतर तुमची बुद्धी बघा काय कार्य करते. जागेचे गुणदोष आहेत ते, बरं का माऊली, जागेचे गुणदोष आहेत ते. आम्ही कुठे बसतोय, आम्ही कुठल्या जागेवर बसतोय, त्या जागेचे चांगले किंवा वाईट विचार आम्हाला स्पर्श करत असतात, त्याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत, बरं का. पुढे आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय, कोणाच्या संगतीला बसतोय आम्ही, त्याच्यावर सुद्धा गुण अवलंबून आहेत, कोणाच्या जोडीला बसतोय. काय झालं माऊली, हीच वेळ होती असं समजा, आता जो हे चालू आहे सध्या, अशाच प्रकारे अशीच वेळ होती असं म्हणायला हरकत नाही. आंबे आणि आंब्याची सीझन होती, चांगल्या प्रकारे आंबे लागले होते, झाडावरून चांगल्या प्रकारे पार लागलेले आंबे काढलेले, बरं का माऊली, आणि चांगल्या जातीचे आंबे, चांगल्या जातीचे आंबे, गोड मधुर असे मस्त की. ते आंबे काढल्यानंतर मग त्या मालकाने असा विचार केला की चला आज रविवार आहे, कुठला बाजार रविवारचा जवळ आहे आपल्याला, मोठा बाजार पडगा. पडगा म्हणजे सगळ्यासाठीच प्रसिद्ध नाही का, आज तो नुसती चुंबड असेल तिथे, नाही खरं का खोटं, बरोबर ना. आणि मग तो आंबे विकायला त्याच्या त्या टोपलीमध्ये घेऊन आणि पडघ्याच्या बाजारला गेला. रविवारचा बाजार, रविवारच आहे ना आज, हा रविवारचा बाजार. सोमवार असतात आपण इकडे कुठेतरी गेलो असतो सोमवारच्या बाजारला, टिटवाळ्याला वगैरे, बरं का. आणि गेल्यानंतर माऊली तो आवाज देतोय, आंबे घ्या आंबे, चांगले आहेत, मस्त आहेत, 200 रुपये डझन, बरं का, चांगले आंबे, हा मस्त, अगदी 200 रुपये डझन. सकाळपासून दुपारपर्यंत आवाज दिला त्याने, एकही कोणी गिराईक आलं नाही. दुपारी विचार केला, भाव जरा जास्त होतो वाटतंय, 250 रुपये डझन. काय एकही आला नाही कोणी घ्यायला. संध्याकाळी विचार केला, 150 रुपये डझन लावून सुद्धा एकही आंबा संपला नाही. विचार करायला लागला, का कशामुळे संपला नाही. टोपली विचारली, उचलली, घरी आला आंबे घेऊन सगळे, आणि विचार करायला लागला, असं का झालं बरं. आंबे गोड आहेत, मस्त आहेत, दिसायला चांगले आहेत, पार लागलेले आहेत, स्वस्त लावलेले मी. सुरुवातीला 200 रुपये लावलेले असताना नंतर 150 रुपये डझन लावले, तरीही नाही कोणी घेतले.
नंतर त्याच्या लक्षात आला विचार करता करता की त्याच्या बाजूला एक कीटकनाशकवाला बसला होता. कीटकनाशकवाला असतो की नाही, उंदीर मारण्याचं औषध, पाली मारण्याचं औषध, झुरळ मारण्याचं औषध. माऊली याने आवाज दिला ना, चांगले आहेत, मस्त आहेत, भारी आहेत, गोड लागतात, याचा आवाज कुठे शब्द संपले नाही संपले की तो बोलाचा खाल्लं की मरतय, एकदा घेऊन तर बघा. चुकलं का त्याचं काही? त्याचं काही चुकलं का? त्याचं बरोबर आहे ना, ते औषध खाल्लं की मरतय, एकदा घेऊन तर बघा. म्हणजे तुम्ही नका घेऊ, झुरळांना द्या, उंदरांना द्या. काय कीटकनाशकवाला तो आवाज देत होता. तेव्हा याच्या लक्षात आलं की नाही, आपण त्याच्या जोडीला बसल्यामुळे आपण लाख ओरडत होतो, चांगले आहेत, मस्त आहेत, भारी आहेत, पण माझा आवाज थांबला कुठे नाही थांबला की त्याचा आवाज चालू व्हायचा. एकदा घेऊन तर बघा, खाल्लं की मरतय. कशाला येतील लोक? येतील का? आणि मग ते आंबे तसेच ठेवले पुढच्या बाजारपर्यंत. काय झालं असेल बरं आंब्यांचं आता? 1 आठवड्यामध्ये तशीच टोपली उचलली, गेला, घेऊन गेला आणि 250 रुपये डझन लावले. पण बसताना आयुर्वेदिक औषध विकणारा जो होता ना, त्याच्या बाजूला बसला. याने आवाज दिला की तो आवाज द्यायचा, फरक पडतय, मस्त आहे. ज्यांनी घेतलं त्यांना आनंद वाटला, त्यांना समाधान वाटलं, फरक पडला त्यांना. आयुर्वेदिक औषधवाला एकही आंबा संध्याकाळपर्यंत बघायला राहिला नाही. 250 रुपये डझन मध्ये विकले गेले. तिकडे 150 रुपये लावून पण विकले नाही, कारण जोडीला कोणाच्या बसला होता. इकडे 250 रुपये डझन लावून सुद्धा विकले गेले, जोडीला कोणाच्या बसलाय. तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना, याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत. काय आज माणसाकडे वेळ भरपूर आहे माऊली, कमी वेळ आहे का? काय अहो, एकदा पाऊस पडला कुठे नाही पडला की शेतकऱ्याची धावपळ सुरू असायची. पहिली म्हणजे पेरणी. ती पेरणी करण्याच्या आधी 2-4 वेळा नांगर तिथे उकलायचं, ते नांगरणी करायची, सर्व व्यवस्थित करून घ्यायचं. ते कुठे झालं नाही झालं, उखलणीला 15-15 दिवस जायचे. खरंय की खोटं आहे माऊली? नांगरणीला 15-15 दिवस. उखलन संपते नाही संपते, कुठे गेले की चिखलायला, बरोबर ना, लगेच चिखलायला सुरुवात. बैलांना पण नव्हती उसंत आणि नांगराला पण नव्हती उसंत, बर का. आता एकदा ट्रॅक्टर ओढला ना शेतामध्ये, 1 तासात उखलन पूर्ण, 1 तासामध्ये चिखल पूर्ण, बरोबर आहे की नाही. राहिलेला वेळ माणूस काय करतो बरं? कोण बोलला परमार्थ? उठा टीव्ही. पूर्वी अशी परिस्थिती होती, ह्या आज्या ज्या बसल्यात त्यांना विचारा, पहाटे उठायचं, जातणी लावायची, जात लावायचं. घरात जर 5 माणसं असतील तर त्या 5 माणसांना पुरेल एवढं पीठ, ते धान्य दळायचं, पीठ काढायचं आणि मग त्याच्या भाकऱ्या भाजून घरात त्यांना खायला घालायच्या. खरंय की खोटं आहे? खरं आहे ना. आता चक्कीत गेल्यानंतर डबा गेला काय आणि डबा आला काय, किती वेळ लागतो बरं? आपणच आपल्या समोर बघितलेली गोष्ट आहे नाही का. ते पाट्यावर जर वाटणा वाटायला घेतला तर किती वेळ लागायचा माऊली. त्यात पण तो खोबरा वाटी असली ठिकाणा होतं ठीक, नाही तर ती 4 वेळा पडून जायची. रट्टा दिल्याबरोबर तिला परत घेऊन यायचं. काय मिरच्या वाटता वाटता हातांची किती आग व्हायची बरं, वेळ जायचा ना. आता मिक्सर मध्ये टाकला काय आणि 1 मिनिटात वाटणं झाला काय. किती वेळ वाचलाय ना आपला, किती वेळ वाचलाय माऊली, बरोबर आहे की नाही. मग राहिलेल्या वेळामध्ये आपण काय करतो? जनाबाई वाचतो, बहिणाबाई वाचतो, कान्होपात्रा वाचतो, तुकोबा वाचतो, माऊली ज्ञानोबा वाचतो, शांतीब्रह्मनाथ महाराज वाचतो. आपण भरपूर वेळ आहे आज माणसाकडे. अहो, नुसता मोबाईल जर हातात घेतला, नुसता रील्स बघायला सुरुवात केली तर आमचा 1 तास कसा जातो आम्हाला कळत नाही. एकीला लागून एक, एकीला लागून एक, एकीला लागून एक रील्स येतात आणि माणसाला पाहत 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 पुढे जावं वाटतंय. खरंय की कुठे? हा, पोरांच्या हातात एकदा मोबाईल आला ना, त्यांना जेवायची पण शुद्ध नसते, जेवायची पण शुद्ध नसते ना.
बाकी अभ्यासाचा तर काही विषयच नाही, समजा अभ्यासच मोबाईल मध्ये आहे. काय भरपूर वेळ आहे आज माणसाकडे. तो वेळ आम्ही लावतोय कुठे? तो वेळ आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय याच्यावर आमचा गुण अवलंबून आहे. एकदा घरातला आवरावर झाले की 4-4 जणी एकत्र येणार, बसणार. 4 जणी असतील तर 5वीला तिथं घेणार, जी तिथं उपस्थित नाही तिला विषय कोणाचा घेणार? जी तिथं उपस्थित नाही तिचा विषय घेणार 5वीचा. 4 जणी लय काच्याकूट करणार. हिचं हे चाललंय, तिचं ते चाललंय, हे इकडे ते तिकडे, याचं हे त्यांचं ते, अमक्या ठिकाणी असं झालं, तमक्या ठिकाणी तसं झालं. 1-2 तास असे निघून जातात आणि त्यात जर हातावर काही आलं समजा टाइमपास सारखं, मग तर विषय येतो त्यांचा काय. आणि मग त्यातली एखादी उठता बोलते, बऱ्या झाल्या तुम्ही आलात, तेवढा टाइमपास तरी झाला, मला असा टेन्शन आला होता, कशी वेळ निघून जाते आणि कसं नाही. तुम्ही आलात आणि पोटभर बोललात. पोटभर कशाने पोट भरतंय माणसाचं? तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत आणि तुमच्या विचारावर तुमचे गुण अवलंबून आहेत. रजोगुण, तमोगुण का सत्वगुण. काय म्हणतात? आम्ही अखंड संतांच्या जोडीला बसावं. आम्ही सतत कोणाच्या जोडीला बसावं? संतांच्या जोडीला बसावं. आम्ही संतांचा विचार करावा, सत्संग करावा, संतांचा संग करावा. कारण संतांच्या संगतीने आमच्याकडे सत्वगुण निर्माण होतो, सात्विक विचार निर्माण होत असतात, चांगले विचार निर्माण होत असतात आमच्या अंतःकरणामध्ये. भगवंताने त्रिगुणात्मक माया निर्माण केलेली आहे. दैवी वेशा गुणमाई कोणापासून निर्माण झाले? मम माया दुरत्तया. ती गुणात्मक जी माया आहे ती तरुण जाण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते. माया तरुण जाण्यास कठीण आहे, दुस्तर आहे. भगवंत म्हणतात सोपी होईल ना, फक्त मला शरण ये. देवाला शरण गेलो ना आम्ही की कठीण असलेली माया सोपी होऊन जाते, तरुण जाण्यास सोपी होऊन जाते. फक्त जे 3 गुण भगवंताने निर्माण केलेत ना त्यापैकी आम्ही सत्वगुण स्वीकारला पाहिजे. सत्वगुण स्वीकारला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुठल्या जागेवर बसतोय त्या जागेचे जे काही असतील चांगले वाईट गुण विचार आम्हाला स्पर्श करत असतात. आम्हाला स्पर्श करत असतात. मौली आपल्याला अनुभव आहे ना, आपण कधी कधी स्मशानात गेल्यानंतर आपल्याकडे वैराग्य येत आहे. एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी आपण गेलो ना की आपण तिथे गेल्यावर लगेच बोलतो, अरे बापरे माणसाच्या बरोबर काय येतंय रे, किती रे हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं या माणसाने, आणि या माणसाच्या बरोबर काहीही नाही. काय गेलंय माणसाच्या बरोबर सांगा ना, काय आहे माणसाचं? शेवटी माणसाच्या देहाची मातीच होते ना. कुठे गेल्यावर? स्मशानात. स्मशान सोडलं की येणं माझ्या मागले. त्या जागेमध्ये आहे तो परिणाम. कशात आहे? जागेमध्ये आहे, त्या जमिनीमध्ये आहे. तीर्थाला गेल्यानंतर आमची बुद्धी चांगली कार्य करते, मंदिरात गेल्यानंतर आमची बुद्धी चांगली कार्य करते, थिएटरमध्ये गेल्यानंतर आमची बुद्धी काय कार्य करते, चित्रपट पाहताना आमची बुद्धी काय कार्य करते. घरात असताना त्या घरातलं वातावरण ज्याप्रमाणे असेल ना त्याप्रमाणे ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात. ज्या घरात आमचा जन्म झालाय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. मंदिरामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या घरामध्ये तुकोबांच्याच विचाराने चाललं पाहिजे, जनाबाईच्याच विचाराने चाललं पाहिजे, मुक्ताईच्याच विचाराने चाललं पाहिजे. मंदिरात जर आमच्या घराचं रूपांतर करायचं आहे तर माऊलींच्याच रूपाने आम्ही त्या ठिकाणी, माऊलींच्याच विचाराने त्या ठिकाणी आम्ही कार्य केलं पाहिजे. बरं का? आता त्या घराचं थिएटरमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी काय आम्हाला प्रयत्न करावे लागतात का वेगळे? सहज होत आहे ना? सहज होत आहे. मंदिरात रूपांतर करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात. चुलीवर जर दूध उकळत असेल ना, शेजाऱ्यांना पत्ता पण लागत नाही. शेजाऱ्यांना काय, घरातल्यांना पत्ता लागत नाही, म्हणून तर उतू जात आहे ना ते.
काय असं उकळल्यानंतर जर त्याचा काही गंध येत असता तर लगेच समजलं असतं आपल्याला, बाबा नाही आता उकळले, पटकन जाऊन गॅस बंद करावी. उतू गेलं ना ते किती जरी उकळलं दूध तरी घरातल्यांनाही पत्ता लागत नाही, शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही. आणि बाकी काही जर शिजत असेल, बाकी काही जर त्या अग्नीचा स्पर्श झाला कशाला तरी बाकीच्याला, तर शेजारचे येतात, सोमवार बिमवार तुम्हाला काही आहे का नाही? चतुर्थी आहे आज सोन्यासारखी आणि तुमच्या घरातून काय समजते? कुठल्या जागेवर आम्ही बसतोय त्याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत. कोणाच्या जोडीला आम्ही बसतोय त्याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत. कोणाचे विचार आम्ही ऐकतोय त्याच्यावर आमचे गुण अवलंबून आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आम्ही काय खातोय ना याच्यावर सुद्धा आमचे गुण अवलंबून आहेत. ज्या वेळेला आमच्या पुढ्यात ताट येतंय ना त्यावेळेला आम्हाला दोन्ही हात जोडून देवाला प्रार्थना करून श्लोक बोलून आम्हाला ते अन्न ग्रहण करता आलं पाहिजे. काय आमच्या ताटामध्ये तेच असावं जे देवाचं स्मरण करून आम्हाला खाता येईल. देवाचं स्मरण करून आम्हाला खाता येईल तेच आमच्या ताटात असावं. वदने कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. काही खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. मग इथे बऱ्याच प्रकारची माणसं बसलेली आहेत. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. माऊली आपण जगण्यासाठी खातोय की खाण्यासाठी जगतोय? दुपारची वेळ आहे, शेतावर काम करून आलेला आहे किंवा कुठेतरी कामाला गेलेला, घरी जेवायला आलेला आहे. आल्याबरोबर हातपाय धुतल्याबरोबर पहिले आवाज देतो जेवायला वाढा. काय जेवायला वाढा. ताट पुढ्यात आल्यानंतर दोन्ही हात जोडून देवाचं नामस्मरण करत श्लोक म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून भगवंतांनी जठराग्नी जो प्रज्वलित केला आहे माझ्या पोटामध्ये, त्या जठराग्नीला आहुती द्यायची आहेत. मला तो हवन आहे त्याच्यामध्ये आहुती टाकायची आहेत म्हणून मला जेवण करायचं आहे. आणि जे असेल ते ग्रहण करतोय ना, काय जे असेल ते देवाला स्मरण करून, देवाचं नामस्मरण करून, त्याला म्हणतात जगण्यासाठी खाणं. जगण्यासाठी खाणं. घरात पाय का दारात पाय पहिले विचारतो भाजी काय केली सांग. असतात ना असे काही. भाजी विचारल्याशिवाय जेवण करत नाही. हे खाण्यासाठी जगणारी माणसं. आपण कुठे आहोत बघा जरा. आपण पहिल्या प्रकारात आहोत का दुसऱ्या प्रकारात आहोत? अरे जिभेवर जर नियंत्रण करू शकत नाही, जिभेवर, मनावर नियंत्रण करू शकतो का? आपल्या मनाला विचारा. काय एखादी गोष्ट जर ठरवली डोळ्याने नाही पाहायची, डोळे बंद करू शकतो. मनाचं काय? मन जाऊन येतंय. एखादी जर गोष्ट आपण ठरवली नाही खायची, जिभेवर जर नियंत्रण करू शकत नाही, मनावर नियंत्रण करू शकतो का? पलीकडे सांगू त्याच्या, जी इंद्रिय दिसतात आम्ही ताब्यात ठेवू शकतो. नाही न्यायचे हात तिकडे, नाही न्यायचे पाय तिकडे, नाही पाहायचं ते, नाही ऐकायचं ते, नाही बोलायचं ते. जी इंद्रिय आम्ही ताब्यात ठेवू शकतो, ज्या इंद्रियांवर आम्ही नियंत्रण करू शकतो, त्या इंद्रियांवर जर नियंत्रण करता येत नसेल, ती इंद्रिय जर आम्हाला ताब्यात ठेवता येत नसेल, मन ताब्यात राहील का?